गुड मॉर्निंग. कशी आहात सगळे? आम्ही सकाळी सकाळी दम भांडी घासते. वॉशिंग मशीन लावली, कपडे होते. पटापटा काम करते, मग मला भेटतो. जेवण बनवायला घेणार आहे आता आम्ही. तर आता भात बनवणार आहे. संध्याकाळी जाऊन 20 रुपयाची कांदा, टमाटर, कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरची पेस्ट करणार आहे. किती वाजता जाणार आहे? मी म्हणजे लवकर जाणार, लवकर येते कारण ट्युशनला जायचं. हां चालेल. तिला बोलणार आहे मी काय लेट झालं तर मी नाही येणार. ती म्हणजे की 5 वाजता जायचं. तर बघा वॉशिंग मशीनला कपडे झाले, भांडी झाली, पटापटा थोडं राहिले, पाणी ते घेतले भरून. कामं होते पटापटा. गोदड्या बी धुते शेऱ्याने सगळ्या गोदड्यांवर मुतून घाण केली आहे. पोरी काय लक्ष दिलं नाही. वर ठेवला आहे त्याला तर गोदड्या काय निघते तुम्ही. तर बघा आता चालली राहिला लादी पुसून घ्यायची आहे. किचन बिचन सगळं झालं. चिवडी घालती भात. दिदी गेली आहे पाण्याचं विचारायला. दिदा काय म्हणतोय? फटाफटा काम होते ते. वॉशिंग मशीनमुळे तरी होते. गोदडी कपडे निघते फटाफटा. नाही कपडे तर धुत होते हाताने, तरी बी तिला एकटीला त्रास होतो. तिचा त्रास केला. ती पण शाळेतून येऊन कटाळची. दोघींसाठी बरं आहे. लाव पाईप. पहिला हा लाव, नंतर तो लाव. शिव काम करते. कामवाली बाई झाली. नाही कामाली बाई झाली. फक्त भात बनवलाय आणि काय नाही. आणि मग टाइमपास करत बसते. जनावर मग कांदा फ्रीज तुला पुढेच घ्यायला लागणार आहे. कशी पुसणार ते खाली? फोडणीचा भात केलाय आणि पापड घेतले सगळ्या जेवायला. शिवलीला आज मिठाचा भात होईल ते सर्वांनी जेवायला बघा. चिवना भात बनवला, खरडीचा चांगला भात बनवला. ते सर्वांनी जेवायला बघा. चिवना भात बनवला, खरडीचा चांगला भात बनवला. तर बघा आता जेवण वगैरे झालं. या दोघींचा अभ्यास चाललेला आहे. तुम्ही बघा आडवं पडून अभ्यास चालला इथं. पण आज आमच्याकडे रेंजच नाही. रेंज केला आहे वायफायचा. तर काय व्हिडिओ टाकायचं होतं राहिलं. संध्याकाळी टाकेल. रेंजच नाही. तर बघा आज मला तारीख दिलेली होती सोनोग्राफीची. तर गेलीच नाही सकाळी. मला तर डायरेक्ट चांगल्या दवाखान्यात जाऊन सोनोग्राफी काढायची. वरचं का काढलं बाबडो? अगं लाईट फक्त बंद करायची ही वाली. तर मग राहू दे म्हणून आता उद्या जाणार आहे आम्ही. मग उद्या म्हणलं जावं. रक्त कमी झालं आहे अंगामध्ये. तर रक्ताचं एका ठिकाणी सांगितलं रक्त चढवायला. तर दुसरीकडे गेलेली काल गेलेलं ना. तर तिथे सांगितलं इंजेक्शन द्यायला. ते इंजेक्शन आहे फक्त 2000. बघू आता काय होतं आहे. कमी मध्ये किंवा इंजेक्शन घेणार मारून. उद्या जाणार आहे आम्ही तिकडे. सलाईनमधून औषध देणार आहे. अचानकच रक्त पूर्ण कमी झालं अंगातलं. 7.50च राहिलं जिथं 8.79 होतं तिथं. काही मुळव्याधाचा त्रास पण वाढला त्यामुळे. आणि आता डिलिव्हरी कारण की जेव्हा आमची 7व्या महिन्यात झालेली एंडिंगला. तर हे बाळाचं बी आता काय होतं काय नाही ते डॉक्टर बोलले. म्हणून आपलं इंजेक्शन घेऊन टाकलं आणि गोळ्या दिल्या त्यांनी खायला मला. तर त्याने आहे जरा आता बरी तब्येत. तर त्यामध्ये मुळव्याधाचं औषधं पण घेतलं आहे. काय म्हणजे फक्त टूप वगैरे घेतली आहे. काय जास्त की औषधं देत नाहीत खायला. तर काय करायचं. कधी म्हटले बाळ झाल्याशिवाय काय देऊ शकत नाही आता आम्ही. काय वाट बघायची फक्त. दुखतं थोडं रातभर झोप नाही. तिला एवढं त्रास होतो. देवा तर काय होते काय. अगं तिच्या केसांवर पाय का देते का 4 वेळा. केस घे की बांबडा बांध की. चला थोडा आराम करते. रेंज आला की व्हिडिओ टाकेन.
चाय प्यायला. चाय बनवला मी. लय भूक लागली जोरात. दुधाचा चाय बनवला. जरा दूध पिते होतोय त्रास, पण दूध नाही पित तर दूध पचन नाही होत मला माहिती का, म्हणून दुधाचा चाय पिते. दसराने चाय पिते. तर बघा दीदी गेली आज लिस्ट लागणार आहे कॉलेजचा नंबर. ती गेली PMGमध्ये बघायला, अजून आली काय नाही. तर चिवडी आली क्लासरून जाऊन. त्याचा क्लास 6चं होतं काय, आज 6चं क्लास होतं. मीच झाला आता. झालं मी तर चाय बनवून पिली, कारण की मला भूक लागलेली जोरात. तिची वाट कधी बघत बसावी. खाऊन घेतलं. ताईला मोबाईल देते, अभ्यास करायचा. आमचा लॅपटॉप बंद झाला आहे, पाणी गेलं आहे त्यामध्ये. तर ते आता रिपेअरिंग करायला टाईम लागेल. पैसे किती जातात किती नाही. मोबाईल आत्ता कुठं करून आणला तर दोन मोबाईल लॅपटॉप पडला आजारी. तर मी तर आहेच आजारी, ते बी आजारी येतं. त्यांची बी तब्येत खराब आहे, त्यांना बी ताप थंडी भरती आहे. माझी तर आहेच, मला अशक्तपणा भरपूर आहे. तर गोळ्या चालू आहेत माझ्या. परत डाळिंब वगैरे बाहेरनं बीट वगैरे आणून खाते. बरं वाटायला लागलं एवढं. तर बाळ वस्तू असा त्रास होणार. मी ऑलरेडी आधी आजारी असायची, त्यामध्ये बाळ बी ठेवलं आहे. अजूनच आजारी असते, म्हणजे जास्त आजारी नसते, फक्त अशक्तपणा आहे, दुसरं काय नाही. रक्ताची कमी आहे. सगळं रिपोर्ट वगैरे चांगलं येतं. तर रक्त जिथं जास्त होतं तिथं कमी झाले, कारण की मेन म्हणजे मुळव्याधाचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळं नाहीतर रक्त चांगलं होतं. हो ना बाळा, तिला मोबाईल पाहिजे अभ्यास करायला. चला नंतर बोलूया, दीदी आल्यावर काय म्हणते बघूया आपण. तर बघू काहीतरी करूया. बघा आम्ही पाणीपुरी खातोय. दुधीने आणले बाहेरने. या सगळ्यांनी पाणीपुरी खाया. मम्मी बघा कशी मारती सुंदर आला. की तिला रगडा खायला लय आवडतो, बट दिला बट तिला अजून खायचंय म्हणून मला खात. तर बघा आता आमची तयारी चालू आहे स्वयंपाकाची. चिवडी कालवण टाकते तिकडं, मी तिला मदत करते. दीदी भेंडी कापते, भेंडी फ्राय करायची म्हणून. स्वामींची गाणी लावल्यात बघा, किती छान वाटते ना फोटो. बघ ना, चपाती दीदीने मळली वाटतं चपाती. बघा मम्मीने चपाती मळली आणि मम्मी चपाती बनवती आणि दीदी भाजती या चपाती. अजून बनवायची? हां बनवायचे, तर दीदी भाजणार चपाती. भेंडा बनवला बघा. आणि भेंडी फ्राय केलाय, सलाड केलाय आणि शेंगचा मसाला केलाय. या सांगितलं थोडक्यात तुम्ही सांगाल ते ऐका.